भरपूर वेळा असं होतं ना, की भरपूर प्रयत्न चालू आहे, पण यश मिळत नाही, कीर्ती मिळत नाही, घरामध्ये शुभ कार्य होत नाही, मुलांचे विवाह होत नाहीये, चांगली नोकरी लागत नाहीये. मग तुम्ही विचार करता, की काय उपाय करायला पाहिजे? कुंडली दाखवायची ज्योतिषला या वास्तुतज्ञाला घर दाखवायचं. मग जेव्हा तुम्ही दाखवता, तर दोघांचाही प्रश्न एकच येतो, की बाबा तुम्हाला वास्तुदोष तर आहे, पण तुम्हाला पितृदोष सुद्धा आहे. तुमच्या मुलाच्या कुंडलीमध्ये सुद्धा पितृदोष आहे. मग अशा वेळेस काय करायचं? मग आपण अशा वेळेस पिंडदान करतो. भरपूर काही पूजा असतात ना, या पूजा आपण करतो, की जेणेकरून आपल्या घरामधला जो दोष आहे तो दूर जावा आणि आपली पुढची पिढी ही सुखी राहावी. मग काय करायला पाहिजे? मौनी अमावस्या आहे 18 तारखेला रविवारी. या दिवशी आपल्याला जिथे पण पिंपळाचं झाड असेल तिथे जायचं. कच्चं दूध आणि पाणी मिश्रण करून त्या झाडामध्ये तुम्हाला पाणी ते अर्पण करायचं आहे आणि मनामध्ये विष्णू भगवानांचं स्मरण करायचं आहे आणि 7 प्रदक्षिणा मारायचं आहे. जसं तुम्ही पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा मारतात, तर हे झाड तुम्हाला सायंटिफिकली ऑक्सिजन देतं, तुमचा ब्रेन चांगला करतं. म्हणतात ना, आपल्या ब्रेनला ऑक्सिजन मिळालं की आपला ब्रेन काम करतो. तशाच प्रकारे आपल्याला नवीन नवीन आयडिया येतात. आता सेकंड, जेव्हा आपण पिंपळाच्या झाडाला दूध आणि पाणी अर्पण करतो, तर आपले दोष दूर होतात. कारण पिंपळाच्या झाडावरती विष्णू भगवान आणि पितरांचा वास असतो. मग तुम्ही दर महिन्याच्या अमावस्येला हा उपाय करू शकता आणि तिथे एक मातीचा तुपाचा आपल्याला दिवा लावायचा आहे. जेव्हा तुम्ही दिवा प्रज्वलित करता, तर असं म्हटलं जातं आपल्या जीवनामध्ये ज्योती येते. आपण म्हणतो ना, माझ्या जीवनात सगळा अंधार आहे, माझे नाते नाही आहेत, माझ्याकडे पैसा येत नाही, असं म्हणावं की नाही नाही हाच शब्द आहे. मग जेव्हा तुम्ही दिवा लावता आणि माचीची काडी पेटवता, तर असं म्हणतात तुम्ही तुमच्या हाताने तुमचं जीवन प्रज्वलित करत आहे. म्हणून दर अमावस्येला हा उपाय नक्की करा.